नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ढगेवाडीचा डोंगर फुलला नाणीजच्या गुरुमाऊलींनी. श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणीजधाम संस्थांचा उपक्रम 850 वृक्षांचे रोपण. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्रतिवर्षी महाराष्ट्रामध्ये 5 जुलै ते 19 जुलै या दरम्यान वृक्षारोपण अभियान राबवण्यात येतं. त्याप्रमाणे यावर्षी दिनांक 6 जुलै 2026 रोजी ढगेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे रामानंद संप्रदायामार्फत तालुकाध्यक्ष अनिकेत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा सेवा उपक्रम डोंगर मात्याच्या पायथ्याला उत्साहात पार पडला. दिवसेंदिवस संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जमिनीची धूप वाढत आहे आणि निसर्गाचे संतुलन ढासळत चाललं आहे व वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. त्याचा परिणाम पाऊस काळावर होऊन निसर्ग कोपला आहे. याकरिता वृक्ष लागवड करणे हीच काळाची गरज असून याकरिताच नाणीजपीठाचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी हे कार्य हाती घेतलं आहे. या सेवा कार्यात सर्व वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथे भक्त शिष्यांनी श्रमदान करून एकूण 850 वृक्षांचे रोपण केलं. या पवित्र उपक्रमामध्ये वाळवा तालुक्यातील सुमारे 70 भक्त शिष्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवा यशस्वी केली. याकरिता ढगेवाडी सेवा केंद्रातील ग्रामपंचायत सदस्या रंजना खोत, अनिता मोरे यांनी उपस्थित गुरुमाऊलींच्या सर्व शिष्य भक्तांचे स्वागत करून वृक्षारोपणाची आपली गुरुसेवा बजावली. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व नाणीजपीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या संकल्पनेतून या वृक्षारोपणाच्या उपक्रमात यावर्षी ढगेवाडीमध्ये 1111 झाडे लावण्याचा मनोदय असून त्यापैकी काल 850 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर, बहे, आष्टा, गौंडवाडी, दुधारी, शेने, कोरेगाव, तांबवे, ढगेवाडी येथील सुमारे 70 भक्त शिष्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केलं. यावेळी वन विभागाचे वनरक्षक अमोल माळी, शहाजी पाटील खंडागळे, शिवाजी खोत उपस्थित होते. तसेच रामानंद संप्रदायामार्फत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ब्लड कॅम्प, ब्लड इन नीड, अपंगांना सायकल वाटप, अन्नदान, आरोग्य सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, अवयवदान, देहदान अशा अनेक सेवा संपादन केल्या जातात. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश सादळे. सद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी संस्थान सांगली जिल्हा सेवा समिती वाळवा तालुका यांच्यामार्फत ढगेवाडी इथं आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. तरी वाळवा तालुक्यातून भक्त शिष्यगण कमीत कमी 70 इथं उपस्थित आहोत आणि आम्ही वृक्षारोपणाची सेवा इथं केलेली आहे. स्वामीजींचा आदेश होता. स्वामीजींचा आदेश हा आम्ही अंतिम मानून इथं आम्ही हे श्रमदान केलेलं आहे. तर याबद्दल अमोल साहेबांचं फॉरेस्ट ऑफिसर यांचं थोडं मत आपण जाणून घेऊया. जय श्रीराम. नमस्कार. मी वनरक्षक माळी, वन विभाग सांगली, वन परिक्षेत्र शिराळा, परिमंडळ इस्लामपूर आणि नियत क्षेत्र रेड या ठिकाणी आपण ढगेवाडी वन हद्दीमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. तर या ठिकाणी रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य सेवा समिती वाळवा जिल्हा सांगली यांचे मार्फत साधारणतः 70 अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी जवळपास आज 750 ते 800 रोपं लागवड केलेली आहे. आणि याबद्दल मी वनरक्षक माहिती क्षेत्र रेड वन विभागामार्फत या अनुयायांचे आभार मानतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.